कांदा प्रश्नावरून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी सरकारवर हल्ला केलाय। तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात संसदेत कांद्यासाठी आंदोलन करण्यात आलंय। कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आलाय। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवनाच्या मुखद्वारासमोर तीव्र आंदोलन केलंय। यावेळी खासदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केलाय। शेतकरी कोमात आणि सरकार जोमात अशी टीका करत खासदार निलेश लंके यांनी सरकारवर हल्लाबोल केला। या आंदोलनात खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, राजभाऊ वाजे, बजरंग सोनवणे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर खासदार सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आंदोलकांचा सूर आक्रोशमय होता। विविध खासदारांनी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर कठोर शब्दात टीका केली। खासदार निलेश लंके यावेळी बोलताना म्हणाले, सध्या कांद्याला बाजारात केवळ 10 ते 12 रुपये प्रति किलो इतकाच भाव मिळतोय। उत्पादन खर्च 14 ते 15 रुपये प्रति किलो आहे। शेतकरी दर किलो मागे तोटा सहन करत आहे। कांदा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे, पण इतकं कष्ट करून जर भाव मिळणार नसेल तर शेतकऱ्याला आत्महत्येच्या उंबरठ्यावर आणणाऱ्या व्यवस्था बदलल्या पाहिजे। यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवतोय आणि रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणतोय, असं ते म्हणाले। खासदार लंके यांनी कांदा निर्यात बंदीच्या धोरणावर देखील जोरदार टीका केली आहे। निर्यात बंदीच्या धोरणामुळे निर्यातदार अडचणीत आले असून त्याचा फटका शेतकरी सहन करत आहे। तर फक्त कांदाच नव्हे तर दुधाचे दर देखील घसरले असल्याचं खासदार लंके म्हणाले। शेतकऱ्याच्या कोणत्याही उत्पादनाला सन्मानजनक भाव मिळत नाहीये, त्यामुळे ही लढाई फक्त कांद्यापुरती मर्यादित नाहीये, तर हे आंदोलन सगळ्या शेती व्यवस्थेसाठी आहे। खासदार लंके यांच्या मते शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे। जर त्यालाच आपला माल विकून तोट्यात जावं लागत असेल तर हा देश कोणासाठी चालवला जातो? आज सरकार जोमात आणि शेतकरी कोमात हे चित्र बदलणं अत्यावश्यक असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। लोकसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणून राजभाऊ वाजे आहेत, लंके साहेब आहेत, अमोलदादा कोल्हे आहे, बजरंग बाप्पा आहे, शोभाताई बच्चाव आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत। आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन होतं। आज म्हणजे मागच्या 3-4 महिन्यापासून उन्हाळा कांद्याचं उत्पादन म्हणजे सुरू झालं, म्हणजे काढणी सुरू झाली आणि त्याच वेळेस अवकाळी पाऊस आला। एका बाजूला पावसामुळे कांदा भिजला आणि बाजारात आल्यानंतर कांद्याला आजपर्यंत कुठलाही भाव मिळाला नाही। शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि म्हणून सरकारला माझी मागणी, मी मागच्या म्हणजे संसदीय आपल्या अधिवेशनामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मी हमी भाव द्यावा या संदर्भात मागणी केली होती। त्याचबरोबर नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जी खरेदी होते त्या खरेदीची सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे। त्या भ्रष्टाचाराची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे जर गुजरात राज्य त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतो, पण त्या पद्धतीने का भावबंद कमी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांद्याला 500 रुपये अनुदान दिलं पाहिजे। मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेस जे निर्यातदार होते त्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जात होतं, ते आता बंद या सरकारने करून टाकले। आणि विशेष म्हणजे कांद्याच्या बाबतीमध्ये जे निर्यातीचं धोरण जो धरसडपणा आहे, कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये जर 40-50 रुपये किलोच्या वर भाव गेला तर निर्यात बंदी केली जात होती। आता जर आपण बघतोय की 20-25 रुपये किलोचा जवळपास भाव गेला की सरकार लगेच निर्यात बंदी करतं आणि हे सगळं करून शेतकरीला म्हणजे शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतोय। दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय। 18% पासून तर 28% पर्यंत वेगवेगळ्या म्हणजे खतं, औषधं, बियाणावरती GST भरावा लागतोय। वस्तूंच्या किमती तिपटीने वाढलाय आणि शेतकरी अत्यंत हवालदिल माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे आणि म्हणून कांद्याला हमीभाव दिला पाहिजे। निर्यातीचं धोरण स्पष्ट असलं पाहिजे। अनुदानाची मागणी मी या निमित्ताने करतो आणि नाफेड आणि NCCF मध्ये जो भ्रष्टाचार चाललाय त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो।